नमस्कार सगळ्यांका, शुभ सकाळ। मी मीनाक्षी कोकणी मुलगी आणि माझ्या या कोकणातल्या स्वर्गीय प्रवासात तुमचं सगळ्यांचं स्वागत असा। आज मी जातोय गोव्यात आणि गोव्यातल्या सुंदर आणि पवित्र अशा ठिकाणी। तर चला तर मग तुम्ही पण माझ्यासोबत। आज आपण इलो गोव्यातल्या मोलीम जंगलातल्या तांबडीसुर्ला गावात आणि आज आपण बघतलो महादेव मंदिर। या तांबडीसुर्ला गावातला अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसरातला ह्या महादेवाचा मंदिर। रस्त्याच्या दोन्ही बाजूक असलेल्या झाडांची हवा अंगावर घेत आम्ही आता येऊन पोचलो भगवान महावीर वाईल्डलाईफ सँच्युरीत। आणि यात वसलेला एक सुंदर निसर्गसंपन्न गाव म्हणजे तांबडीसुर्ला। हातात फुलाची परडी घेतली आणि मंदिरात जाऊक निघालो। माझ्या या कोकणात सगळीकडेच महादेवाची मंदिरं आढळतात। आजूबाजूक घनदाट जंगल असलेली देवराईसारखी दिसणारी ही सुंदर जागा। निसर्गाक पूजना आणि निसर्गाक जपणं ह्यो माझ्या संस्कृतीचा भाग। 12व्या शतकात साकारलेला ह्या महादेव मंदिर आज पण सगळ्यांचा पवित्र पूजन स्थान असा। मधोमध रस्तो आणि दोन्ही बाजूक झाडा, सुंदर आणि नयनरम्य असं वातावरण होता हैसर। सगळीकडे शांतता आणि मध्येच वाऱ्याची वाहणारी झुळूक अगदी मन प्रसन्न करत होती। हैसर बसाक रस्त्याच्या दोन्ही साईडी बाग सुद्धा ठेवलेत। पाण्याची पण सोय असा आणि हैसर फलकावरती मंदिराची माहिती दिलेली असा। ह्या असा पिण्याचा पाणी। नमस्कार मंडळींनो, नवीन एका व्हिडिओत तुमचं सगळ्यांचं स्वागत असा। आणि आता मी इला गोव्यातल्या तांबडीसुर्ला मंदिरात श्री भगवान शंकराचं मंदिर असं आहे, महादेवाचं मंदिर। तर चला तुम्ही पण बघू। 12व्या शतकात साकारलेला ह्या महादेवाचं मंदिर आज पण सगळ्यांचा पवित्र पूजन स्थान असा। कदंब काळातलो वास्तुशैलीचो ह्यो उत्तम नमुनो असा। या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग असा आणि मंदिराच्या आजूबाजूक सुंदर अशी बागायती केलेली असा। आणि या झाडांका पाणी मिळाच्यासाठी मध्ये मध्ये छोटे छोटे कारंजे पण बसवलेले आहेत। मंदिराची मुख्य बाजू ही पूर्व दिशेक असा, जेणेकरून सूर्याची पहिली किरणा मंदिरावर पडतील। हैसर मंदिराची सगळी माहिती दिलेली असा। गर्भगृह, अंध्र आणि नंदी मंडप अशा 3 भागात ह्या मंदिर विभागला असा। 12व्या शतकातल्या कदंब काळातलो वास्तुशैलीचो ह्यो उत्तम नमुनो असा। सुंदर अशी सदाफुलीची फुला, पिवळी फुला ह्या बागायतीत वाऱ्याच्या झुळकेबरोबर डोलताना दिसतात। आजूबाजूक असलेले डोंगर रांगा आणि हिरवीगार मोठी मोठी झाडा आणि त्याच्यामध्ये असलेला या सुंदर असा महादेवाचा मंदिर। आणि मंदिराच्या साईडीक ह्यो असो ओहोळ असा। मंदिराच्या खांबांवर खूप सुंदर कोरीव नक्षीकाम असा। मंदिरात मध्यभागी मुख नसलेलो नंदी असा। हैसर छोटासा शिवलिंग असा, त्याची नेहमी पूजा करतात। खूप सारे पर्यटक हैसर येतात। या मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी खूप मोठा उत्सव साजरा करतात। सगळ्यांनी
गोव्यात फिरायला गेल्यानंतर बीचेस बरोबर या गोव्यातल्या सुंदर अशा मंदिरांका नक्की भेट द्या. पूर्णपणे दगडी असलेला या मंदिर आणि त्याच्यावर असलेली ही सुंदर नक्षीकाम बघून मन अगदी प्रसन्न होता. या मंदिराच्या संपूर्ण भिंतींका बारीक बारीक कोरीव काम केलेलं असा. खूप दिवसापासूनची इच्छा होती या मंदिरात येऊची. ती इच्छा आज पूर्ण झाली. मंदिराच्या बाजूक हे सुंदर असो ओहोळ असा. आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको.